नमस्कार, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी मुरमुऱ्याचा चिवडा बनवून दाखवणार आहे. उन्हाळ्यामध्ये मधल्या वेळेत सतत काहीतरी चटपटीत असे खावेसे वाटते. अशा वेळी जर असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवून ठेवला तर तो कधीही पाहिजे त्यावेळेस तुम्ही खाऊ शकता. बनवायला खूप सोपं आहे आणि चवीला तर खूपच भन्नाट लागतो. तर चला मग मुरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी येथे खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत. शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे. हे सर्व साहित्य कमी जास्त प्रमाणात घेतले तरीही चालेल. आता हे सर्व साहित्य तळून घ्यायचं आहे. तर तळण्यासाठी येथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये प्रथम खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं लगेच करपते त्यामुळे सर्वात प्रथम खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजायचं नाही, नाहीतर ते करपट लागते. येथे पहा खोबरं छान असं गुलाबी रंग येईपर्यंत भाजले गेलेले आहे. आता हे काढून घेऊयात आणि त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे तळण्यासाठी टाकूयात. शेंगदाणे हे थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. थोडेसे असे लालसर भाजले गेले की ते काढून घ्यायचे आहेत. येथे पहा शेंगदाणे हे छान असे तळले गेलेले आहेत आणि आता ते काढून घेऊयात. शेंगदाणे काढल्यानंतर त्यामध्ये लसूण तळून घ्यायचा आहे. लसूण देखील हा थोडासा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. येथे पहा लसूण तळला गेलेला आहे आणि आता लसूण काढून घेऊयात आणि त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची तळण्यासाठी टाकायची आहे. हिरवी मिरची कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. येथे पहा ही मिरची ही छान अशी तळली गेलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते देखील छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. येथे पहा कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची छान तळले गेलेले आहेत आणि आता हे काढून घेऊयात आणि राहिलेलं तेल थंड होऊन द्यायचं आहे. येथे पहा तेल हे थंड झालेलं आहे. तेल थंड झाले की त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीपुरते मीठ टाकायचं आहे आणि हे तेलामध्ये सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आता येथे अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत. मुरमुरे हे चाळणीने चाळून नीट करून घेतलेले आहेत. आता या मुरमुऱ्यामध्ये जे साहित्य तळून घेतलेलं आहे ते सर्व साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते मुरमुऱ्यामध्ये एकत्र करायचं आहे. येथे पहा अशा पद्धतीने हे मुरमुऱ्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. ते एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये तेलामध्ये जो मसाला टाकलेला आहे तो मसाला त्यामध्ये ओतायचा आहे आणि छान असं मुरमुऱ्याला हाताच्या साहाय्याने लावून घ्यायचं आहे. मुरमुरा आणि मसाला हाताच्या साहाय्याने एकत्र करून घ्यायचा आहे. येथे पहा अशा पद्धतीने हे मसाला आणि मुरमुरा एकत्र करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता यामध्ये शेव टाकायची आहे आणि ही शेव चिवड्यामध्ये एकत्र करून घ्यायची आहे. छान असं सर्व मुरमुऱ्यामध्ये ही शेव एकत्र करून घ्यायची आहे आणि येथे तुम्ही पाहू शकता मस्त असा मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे. आता हा मुरमुऱ्याचा चिवडा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि येथे तुम्ही पाहू शकता हा मुरमुऱ्याचा चिवडा किती छान दिसत आहे आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतो. तर असा हा मुरमुऱ्याचा चिवडा तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.